गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचे गणित शिकत आहोत. तर त्यामध्ये आपण 11वे प्रकरण चालू केलेले आहे आणि त्यामध्ये सराव संच 11.1 चालू आहे. त्यामधले आपण 2 उदाहरणं अभ्यासले होते. 11.1 मधले 2 उदाहरणं अभ्यासले होते आणि आता राहिलेले 3 आणि 4 हे आपण 2 अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पहिला तिसरा जो प्रश्न विचारलेला आहे तर तो प्रश्न असा आहे, भिलार येथील 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. भिलार या गाव जे आहे तर या गावामध्ये किती कुटुंब आहेत? 40 कुटुंब आहेत. आणि त्या 40 कुटुंबामध्ये जे सदस्य आहेत तर ते सदस्य कसे आहेत तर ते खालीप्रमाणे दिलेले आहेत आपल्याला. की त्यामध्ये सांगितलं पहिलं 1 6 5 4 2 3 2 7 2 3 4 5 6 4 6 2 3 2 1 4 5 6 7 3 4 5 2 4 3 2 3 5 5 6 4 2 3 5 6 4 2 अशा पद्धतीने ही 40 कुटुंब जे आहेत त्या गावामध्ये राहणारे त्यांची सदस्यांची संख्या दिलेली आहे. यावरून आपल्याला काय करायचं की यांची एक सारणी तयार करायची, वारंवारता सारणी तयार करायची आहे आणि सारणीच्या आधारे आपल्याला याचा मध्य काढायचा आहे. सदस्यांचा मध्य काढायचा. आपल्याला असा प्रश्न विचारला आहे की यांचा मध्य काढून लिहा म्हणून. तर हा मध्य काढण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर काय करावं लागतं तर मध्य काढण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याची सारणी तयार करावी लागते, वारंवारतेची सारणी तयार करावी लागते. तर आपण सारणी तयार करू. मग सुरुवातीला आपण घेऊ पहिला जो रकाना आहे तर तो बनवू सदस्यांची संख्या. सदस्यांची संख्या म्हणजेच प्राप्तांक आपण XI नं दर्शवित असतो. आणि ठोक ताळ्यांची संख्या. ताळ्यांची संख्या म्हणजे काय तर ह्या कुटुंबामध्ये जे काही सदस्य आहेत तर हे किती वेळा आलेले आहेत तर त्याच्यावरून आपण त्या रेषा ओढत असतो आणि त्या रेषेवरून आपण ठरवत असतो. आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या यांची वारंवारिता आणि दोन्हीचा मिळून गुणाकार केला जातो. कशाचा? प्राप्तांक आणि वारंवारता म्हणजेच FI यांचा गुणाकार करून आपण ही एकूण काढत असतो. तर मग बघू आपण काय सांगितलं. आता ही ज्यावेळेस आपण या कुटुंबातली जी ही सदस्यांची संख्या दिलेली आहे की 40 कुटुंब आहेत तर ह्या 40 कुटुंबामध्ये कोणत्या पद्धतीने ते विभाजित झालेले आहेत. तर मग पहिलं याचा उतरत्या क्रमानं आपल्याला काय करावं लागतो, चढत्या क्रमानं आपल्याला ह्या संख्या लिहाव्या लागतात. मग सुरुवातीला एक घेऊ. मग हा एक जे आहे एक किती वेळा आलेला आहे तर त्याची इथं एक रेष ओढायची आणि याच्यावर जे काट मारायचा की आपण हा आपला अंक कंप्लीट झालेला आहे म्हणून. आता बघा कसे आहे त्याच्यामध्ये अंक कोणकोणते आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 5 6 आणि 7. म्हणजे एकूण याच्यामध्ये किती कुटुंब दिलेले आहेत आता झालेले समजा डिवाईड झालेले आहेत हे 7मध्ये विभाजित झालेले आहेत. 7 गटामध्ये हे 40 कुटुंब विभाजित झालेले आहेत. तर मग लिहू आपण याच्यातलं 1 2 3 4 5 6 आणि 7. आता 8वा दिलेला नाही, नसता आपल्याला 8वासुद्धा आपल्याला काय करावं लागला असता, 8वासुद्धा आपल्याला घ्यावा लागला असता. मग बघा आता एक जे अंक आहे, एक अंक किती वेळा आलेला आहे हा 1, याला काट मारा म्हणजेच इथं एक रेष ओढा. त्यानंतर बघा पुढं कुठं एक आलेला आहे, हा एक आलेला आहे. मग ही दुसरी रेषा ओढा. नंतर एक आला का नाही, एक किती वेळा आला मग फक्त 2 वेळा. मग आता 2 बघू आपण. 2 हा 1 हे 2 3 नंतर हा 4. आता 5वी ज्यावेळेस आपल्याला रेष ओढायची असती तर 5वी रेष ओढायची नाही तर त्याला असा काट मारायचा. आणखी 2 कुठे आहेत, हा 5 वेळा झाले 2. 5 झाले. पुन्हा आणखी बघू 2 म्हणजे एक रेष, पुन्हा आणखी 2 म्हणजे
पुन्हा एक रेष, पुन्हा 2 म्हणजे ही एक रेष, म्हणजे हे 2 किती वेळा आलेले आहेत? 2 हे 8 वेळा आलेले आहेत. 5 आणि 3 8. तर आता 3 बघू. 3 किती वेळा आले? तर 3 1 3 दुसरा 3 हा तिसरा 3 चौथा 3 हा पाचवा 3 पाचवा 3 म्हणजे अशी आडवी रेष सोडायची. पाचवा 3 हा सहावा 3 सहावा 3 हा सातवा 3. आता 4 बघू. 1 4 हा दुसरा 4 हा तिसरा 4 हा चौथा 4 हा पाचवा 4 हा सहावा 4 सहावा 4 नंतर हा सातवा 4 सातवा 4 नंतर हा आठवा 4. म्हणजे 4 किती वेळा आलेले? ते 4 वेळा. 8 वेळा आलेली एकूण. आता 5 बघा, हा 5 1 म्हणून इथं एक रेष वाढायची. 1 5 2 2 नंतर 3 3 नंतर 4 4 नंतर 5 आणि 6. हा 5 आपण अशी रेष सोडतो आणि हा 6वा. नंतर 5 पुन्हा एक वेळा आलेला आहे. तर मग 5 किती वेळा आले? हे 5 7 वेळा आलेले आहे. आता राहिले 6. 6 बघा, 1 म्हणजे एक रेष. 1 1 1 1 1 2 3 1 3 3 झाले. 4 4 5 5 नंतर 6. म्हणजे 5 हे किती वेळा आलेले आहेत? 6 वेळा आलेले आहेत. 6 5 वेळा आले. 6 हे 5 आणि 1 6 वेळा आलेले. 6 6 वेळा. आता 7 1 1 2 बस. आता कोणता अंक शिल्लक राहिला का आपला? नाही. 1 6 5 हे सर्व आपण काट मारले. म्हणजे आपले सर्व एकूण हे तयार झाले की किती वेळा कोणकोणता अंक आलेला आहे. तर आता मग इथं लिहून काढू आपण याची वारंवारता. म्हणजे इथं 2 हे किती? 5 5 आणि 3 8. हे 5 आणि 2 7. 5 आणि 3 8 आणि 5 5 आणि 2 7 आणि 5 आणि 1 6 आणि हे 7 किती? 2 वेळा. अशा पद्धतीने आपण काय करत आहोत? ही सारणी तयार करत आहोत. n म्हणजे ह्या सर्वांची बेरीज. n म्हणजे या सर्वांची बेरीज. अगोदर आपण काय करू? आता याचा गुणाकार करून घेऊ. म्हणजे आपल्याला एकूण आपल्याला संख्या कळतील की या f आणि xचा गुणाकार दोन्हीचा. f आणि x. मग बघा इथं किती आहे? 2 1 2 8 2
16, सात्विक 21, नंतर 8 32, नंतर 6 6 36 आणि 7 2 6 6 5 7 35, हां, आणि हे 6 6 36 आणि 7 2 14. बघा, हे अशा पद्धतीनं आपली काय आलेली आहे, याची वारंवारता आलेली आहे आणि या दोन्हीचा गुणाकार करून इथे आपण संख्या काढलेली आहे. मग ही संख्या आपण कशाने दर्शवित असतो? यांची बेरीज केल्याच्या नंतर आपली ही सारणी पूर्ण होईल. सिग्मा FI XI, आता याची बेरीज जी आहे तर ही बेरीज केल्याच्या नंतर ही पूर्ण होते. मग 2 2 आणि 6 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 11 आणि 5 11 आणि 5 16, 16 आणि 6 22, 22 आणि 4 26, 26चा 6, हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 1 15, म्हणजे याची बेरीज किती आली? 156. आता हे एन काढू. एनची किती येणार? याची बेरीज येणार 40. एकूण किती कुटुंब आहे? 40. मग ह्या कुटुंबातील सदस्यांची संख्या ही 40. तर मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. तर मग आपल्याला त्याचा मध्य काढायचा. तर मध्य काढण्यासाठी आपल्याला काय करायचं? हे सूत्र लिहिलं आपण व्यवस्थित. आता याच्यात किमती टाकून देऊ. 156 भागिले 40 मध्य x बार बरोबर. तर मग आपण या भागाकाराच्या स्वरूपात लिहून टाकू याला. 40 भागिले 156. मग आपण 3 न भाग देऊ आपण. 4 त्रिक 12 म्हणजेच 120. याले 6 आणि 3 0. आता काय करायचं? आता 36ला भाग जात नाही म्हणून इथं आपण 1 दशांश देऊ. इथं 1 0 देऊ. मग 4 9 36, 4 9 36 म्हणजेच 40 9 360 0 0 0. मग याचा मध्य किती आला? मध्य बरोबर 3.9. हे आपलं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात? या पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. आता दुसरं उदाहरण बघू आपण. तर बघा, दुसरं उदाहरण जे दिलेलं आहे आपल्याला, मॉडेल हायस्कूल नागपूरने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे दिली आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करून सामुग्रीचा मध्य काढा. तर आपल्याला ही 20 वर्षाचा त्यांनी पूर्ण आपल्याला डाटा दिलेला आहे आणि त्या 20 वर्षामधचा डाटा तयार करून त्यांनी सांगितले की त्याच्या आधारे तुम्ही काय करा? वारंवारता सारणी तयार करा आणि सामुग्रीचा मध्य काढा. तर त्यासाठी आपल्याला वारंवारता सारणी अगोदर तयार करून घ्यावं लागेल. तर वारंवारता सारणी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण प्रकल्पाची संख्या म्हणजेच प्राप्तांक आणि ताळ्याच्या खुणा म्हणजे ते किती वेळा आलेला आहे तर त्यावरून आणि त्या वर्षांची वारंवारिता ही आपल्याला काढावं लागणार आहे. सुरुवातीला आपण सारणी तयार करू आणि त्या सारणीच्या आधारे आपण त्या सामुग्रीचा मध्य काढू. मग बघा, आता याच्यात जे संख्या दिलेल्या आहेत तर त्या बघा, त्याचा उतरत्या क्रमांकाअगोदर आपण मांडणी करून घेऊ. 1 1, नंतर 2 2, नंतर 3 3, नंतर 4 4, नंतर 5 5च्या नंतर 6 दिलेला आहे का अंक? नाही, म्हणजे आपल्याला ही आपली सारणी इथे आपण थांबवणार आहोत. पुढे अंक दिले असते तर पुढचे सुद्धा आपल्याला काढावे लागले असते.
तर बघा आता आपण बघू याच्यामध्ये एक किती वेळा आलेला आहे, एक, म्हणून इथे एक रेष ओढा, पुन्हा दुसरा एक, इथं दुसरी रेष ओढा, तिसरी रेष ओढा. तर हा एक किती वेळा आलेला आहे, फक्त 3 वेळा आलेला आहे, म्हणून आपण तिथं 3 रेषा ओढल्या. आता बघू 2 किती वेळा आहे, तर 2, नंतर पुन्हा 2, नंतर पुन्हा 2, नंतर पुन्हा 2, झाले 4 वेळा. आता पुन्हा हा 5 वेळा, म्हणजे ही ॲडवी रेषा ओढायची, आणि हे 6 वेळा म्हणजे 6. तर 2 किती वेळा आलेले आहेत, हे 6 वेळा आलेले आहेत. आता 3 बघू, 3 किती वेळा आहेत, 3, एक रेष, 2, 3, 4, आणि ही 5, आणि हा 6. 3 सुद्धा किती वेळा आलेले आहेत, हे 6 वेळा आलेले. तर 4 बघू, 1, 2, नंतर 3, 4, 3 वेळा आलेले. तर बघू 5, 1, आणि हा 2. मग आता ह्या रेषा जेवढ्या आहेत तेवढी इथं संख्या लिहून काढायची. किती इथे, 3, हे किती आहेत, 5 आणि 1, 6, हे 5 आणि 1, 6, ह्या 3, आणि ह्या 2. आता मग ह्या XI आणि FI यांचा काय करायचं, इथं गुणाकार करून लिहायचा असतो. म्हणजेच 3 1 3, 6 2 12, 3 6 3 18, आणि 4 3 12, आणि 5 2 10. चा गुणाकार आला. तर मग आता इथं एनची संख्या काढू आपण अगोदर. एनची संख्या, एन म्हणजे त्या वर्षांची संख्या. वर्ष किती किती एकूण आहे ते 6 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20. आणि आता हे इथं सिग्मा FI इंटू XI बरोबर यांची बेरीज लिहायची आहेत आपल्याला. यांची बेरीज किती येते, यांची बेरीज येते 55. मग आता आपल्याला काय विचारलं नाही, या सारणीच्या आधारे मध्य काढा. मग मध्याचं सूत्र काय, मध्य बरोबर मध्य x बार बरोबर सिग्मा FI इंटू XI भागिले n. मग किती आले हे 55. FI XI ची किंमत किती आलेली आहे 55, आणि n किती आहे 20. म्हणजेच मध्य बरोबर 55 भागिले 20. 55 भागिले 20 हा आपल्याला भागाकार करायचा आहे. आता बघा आपण काय करू, आता याला भाग देऊन टाकू. 55 भागिले 20 असा भागाकार आपण लक्ष देण्यासाठी करून घेऊ आपण त्याच्यातला. 20 दोन्ही 40, 20 दोन्ही 40. मग किती राहील इथं 5, आणि इथं 1. म्हणजे किती द्यावं लागणार, इथे पॉईंट द्या आणि इथे एक शून्य द्या.
इथं पॉईंट देऊन आपल्याला एक शून्य द्यावं लागेल, म्हणजे 15 याला देतं का नाही, भाग जात नाही, म्हणून 150. 20 आता ह्या 150ला भाग द्यायचा. आता 150चा पाढा 150 किती येतील, 20 20 × 20 = 40, 20 × 30 = 60, 20 × 40 = 100, 20 × 20 20 7 40 म्हणजे 140. आता किती राहिले, 0 0 1. आता 20 5 100 म्हणजे 2.75. मध्य बरोबर किती आलेला आहे, मग मध्य बरोबर 2.75. तर हे बघा, ह्या सारणीच्या आधारे आपण काय केला, हा याचा मध्य काढलेला आहे. मध्य कशाच्या आधारे काढला, या सूत्राच्या आधारे काढलेला आहे. आलं तुमच्या लक्षात की आपण हे उत्तर कसं काढलं म्हणून. तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.